नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका. पदाचे नाव आहे चौकीदार गट ड नंबर. या संदर्भामध्ये आपण मागील वर्षी विचारले गेलेले प्रश्न व त्याची उत्तरे बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. आणि चला बघा, पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्रात आदिवासी विकास संचालनालय कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास संचालनालय कोठे आहेत? याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास संचालनालय हे नाशिक या शहरामध्ये आपल्याला असलेलं सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1972 मध्ये महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना झालेली होती. 1972 मध्ये ही स्थापना करण्यात आलेली होती. यानंतर आहे पेसा कायदा कोणत्या वर्षी सहमत करण्यात आला? तर पेसा कायदा कोणत्या वर्षी सहमत करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर 1996. 1996 साली पेसा हा कायदा अस्तित्वात आला किंवा त्याला सहमत करण्यात आलेला आहे. 1996 वर्षी पेसा हा कायदा सहमत करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे, आदिवासी विकास विभागामार्फत ठक्कर बाप्पा यांच्या नावाने कोणती योजना राबवली जाते? तर आदिवासी विकास विभागामार्फत ठक्कर बाप्पा यांच्या नावाने कोणती योजना राबवली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर आदिवासी वस्ती सुधार योजना. आदिवासी वस्ती सुधार योजना ही आदिवासी विकास विभागामार्फत ठक्कर बाप्पा यांच्या नावाने ही योजना चालू केली जाते. आदिवासी वस्ती सुधार योजना ही ठक्कर बाप्पा यांच्या नावाने राबवली जाणारी योजना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाची खावटी कर्ज योजना कोणत्या विभागाशी संबंधित आहे? तर महाराष्ट्र शासनाची खावटी कर्ज योजना कोणत्या विभागाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर आदिवासी विकास विभाग. आदिवासी विभागाशी संबंधित आपल्याला खावटी कर्ज योजना ही आपल्याला आदिवासी लोकांसाठी सुरू केलेली महाराष्ट्र शासनाची ही एक योजना आपल्याला असलेली या ठिकाणी सांगता येईल. आदिवासी विकास विभागातर्फे खावटी कर्ज योजना ही आपल्याला महाराष्ट्र शासन राबविताना दिसून येतं. यानंतर आहे, खालीलपैकी कोणती नदी अरुणाचल प्रदेशमधून भारतात प्रवेश करते? खालीलपैकी कोणती नदी ही अरुणाचल प्रदेशमधून भारतात प्रवेश करते? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा ही नदी आपल्याला अरुणाचल प्रदेशमधून भारतामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसून येते. ब्रह्मपुत्रा ही नदी होय. यानंतरचा प्रश्न आहे न्यायमूर्तीची नियुक्ती या संदर्भामध्ये भारतात कोणती प्रणाली आहे? तर भारतामध्ये न्यायमूर्तीची नियुक्ती करण्याच्या संदर्भामध्ये कोणती प्रणाली लागू करण्यात आलेली आहे? तर कोलेजियन प्रणाली ही जी काय आहे ही न्यायमूर्तीची नियुक्तीच्या संदर्भामध्ये भारत सरकारने लागू करण्यात आलेली एक आपल्याला प्रणाली दिसून येते किंवा तिलाच आपण रचना असं म्हणू शकतो. तर कोलेजियन प्रणाली ही भारतामध्ये न्यायमूर्तीची नियुक्ती करण्यासंदर्भामध्ये आपल्याला असलेली एक प्रणाली या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर प्लासीची लढाई ही कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर 1757. 1757 मध्ये प्लासीची लढाई आपल्याला या ठिकाणी झालेली दिसून येते. 1757 मध्ये प्लासीची लढाई या ठिकाणी झालेली आहे. खालीलपैकी कोणते तत्व
स्टेनलेस स्टीलमध्ये नसते. खालीलपैकी कोणते तत्व स्टेनलेस स्टीलमध्ये नसते? तर याचं योग्य उत्तर आहे अल्युमिनियम. अल्युमिनियम हे आपल्याला स्टेनलेस स्टील यामध्ये या तत्व नसलेलं दिसून येतं. आपल्याला स्टेनलेस स्टीलमध्ये अल्युमिनियमचा समावेश या ठिकाणी होत नाही आहे. तर यानंतर आहे भारतीय राज्यघटनेचा भाग 4. भारतीय राज्यघटनेचा भाग 4 कशाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेचा भाग 4 हा कशाशी संबंधित आहे? तर राज्याच्या धोरण निर्देशक तत्वे. राज्याचे काही जे धोरण निर्देशक तत्वे आहेत हे तत्वे आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 याशी संबंधित असलेले दिसून येतात. भारतीय राज्यघटनेच्या निर्देशक तत्वामध्ये आपल्याला भाग 4 मध्ये आपल्याला हे तत्वे कार्यरत असलेले दिसून येतात. त्यानंतर आहे विटॅमिन B12. B12ची कमतरता कोणत्या रोगाला निर्माण करते? तर विटॅमिन B12 ही ची कमतरता कोणता रोग निर्माण करते? तर ॲमेनिया या रोग आपल्याला होतो. तर विटॅमिन B12 हे याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया सारखा रोग आपल्याला होताना दिसून येतो. विटॅमिन B12च्या कमतरतेमुळे आपल्याला ॲनिमिया यासारख्या रोग आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकतो. यानंतर आहे चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु कोण? तर चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर चाणक्य. चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु कोण आहे? तर चाणक्य हे आपल्याला चंद्रगुप्त मौर्याचे गुरु असलेले या ठिकाणी सांगता येईल चाणक्य हे आहेत. त्यानंतर आहे ग्रेट बॅरियर रीफ कुठे आहे? तर ग्रेट बॅरियर रीफ कुठे आहे? तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आपल्याला ग्रेट बॅरियर रीफ असलेला या ठिकाणी दिसून येतो. ऑस्ट्रेलिया या शहरामध्ये आपल्याला ग्रेट बॅरियर रीफ या ठिकाणी ऑस्ट्रेलिया या देशामध्ये असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे ओझोनचा स्तर मुख्यतः कोणत्या स्तरामध्ये आढळतो? ओझोनचा थर मुख्यतः कोणत्या थरामध्ये आढळतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर स्ट्रॅटोस्फियर. आपल्याला स्ट्रॅटोस्फियर या थरामध्ये आपल्याला ओझोनचा स्तर आपल्याला आढळताना दिसतो. मुख्यतः ओझोनचा स्तर हे आपल्याला स्ट्रॅटोस्फियर या थरामध्ये आपल्याला आढळताना दिसून येतो. ओझोनचा स्तर हा होय. त्यानंतर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बेंगळुरू या शहरामध्ये आपल्याला इस्रोचे मुख्यालय असलेले या ठिकाणी सांगता येईल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे मुख्यालय कोठे आहे? तर बेंगळुरू या ठिकाणी आपल्याला याचं योग्य उत्तर असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे भारतातील सर्वात लांब धरण. भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे? तर हिराकुंड धरण. हिराकुंड हे धरण जे आहे हे भारतामधील सर्वात लांब धरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हिराकुंड धरण जे आहे हे भारतातील सर्वात लांब धरण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे नासाचा अपोलो 11 मोहीम कधी झाली? तर नासाची अपोलो 11 मोहीम कधी झालेली आहे? तर 1969 मध्ये आपल्याला नासाची अपोलो 11 ही मोहीम झालेली या ठिकाणी सांगता येईल. 1969 मध्ये नासाची अपोलो मोहीम 11 ही या ठिकाणी झालेली आपल्याला सांगता येईल. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या विभागाला आदिवासी पट्टा विभाग म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील कोणत्या विभागाला आदिवासी पट्टा विभाग म्हणून ओळखले जाते? तर सातपुडा पर्वतरांगा ह्या ज्या काय आहेत या विभागाला आपल्याला आदिवासी पट्टा म्हणून ओळखल्या जाते. सातपुडा पर्वतरांगाच्या या भागाला आपण आदिवासी पट्टा म्हणून आपण या ठिकाणी ओळखलं जातो, सातपुडा पर्वतरांगाला होय. आता प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य इंग्रजी अक्षर आपल्याला वर्णमालातलं अक्षर ओळखायचं आहे. तर SLYWA या सिरीजनुसार आपल्याला जर विचार केला तर JSP आपल्याला हे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला JSP हे अक्षर या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे
विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता? विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? तर गोसीखुर्द. गोसीखुर्द हे जे काय आहे हे विदर्भामधील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आपल्याला असलेला दिसून येतो. गोसीखुर्द हे विदर्भामधील मोठा जलसिंचन प्रकल्प या ठिकाणी आपल्याला असलेला या ठिकाणी आपण सांगू शकतो. यानंतर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची किती कार्यालये आहे? तर महाराष्ट्र राज्य एकात्मिक आदिवासी विकास विभागाची आदिवासी विकास प्रकल्पाची किती कार्यालये आहेत? तर एकूण आपल्याला 30 कार्यालये असलेली दिसून येतात. महाराष्ट्र राज्य एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची एकूण 30 कार्यालये कार्यरत असलेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे कोण? तर मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर मोरोपंत त्रिंबक पिंगळे. मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. मोरोपंत पिंगळे आपल्याला हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे असलेले आपल्याला या ठिकाणी त्यांचं नाव घेता येईल. त्यानंतर आहे भारताची भूमीस लागून असलेले देशांची संख्या. तर भारताच्या भूमीस लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे? तर एकूण 7 देशांची सीमा ही भारतीय भूसीमेला लागून असलेली आपल्याला दिसून येते. 7 देशांच्या सीमा ह्या भारत या देशाच्या सीमेला लागून आपल्याला असलेले या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर उत्तर महाराष्ट्रामधील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर तोरणमाळा. तोरणमाळा हे उत्तर महाराष्ट्रामधील थंड हवेचं ठिकाण असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तोरणमाळा हे उत्तर महाराष्ट्रामधील थंड हवेचं ठिकाण असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे दिलेल्या शब्दामध्ये आपल्याला कोणतेही 2 अर्थ बरोबर आहेत? वास ह्या आपल्याला या शब्दाचे कोणतेही 2 अर्थ आपल्याला योग्य असलेले बरोबर असलेले सांगायचे आहेत. वस्त्र आणि वस्ती हे आपल्याला वास या शब्दाचे बरोबर अर्थ 2 असलेले या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे पुढे दिलेल्या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर पुढे दिलेल्या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर दुकानातून पावशेर गूळ आण या वाक्याचा आपल्याला क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. तर दुकानामधून पावशेर गूळ आण, तर हे आपल्याला संख्या विशेषणाचं उदाहरण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. संख्या विशेषणाचं हे उदाहरण या ठिकाणी हे असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.